कुछ भी करते हम कुछ भी खाते, हम कुछ भी बनाकर खाते. गाडी पाहत होतो ती बाहेर तो जी एडिटिंग केली ना म्हणे ती टॅम्पलेट नाही म्हणे. मी म्हणलो कोणते रे भाई, आणि क्लिपचा ठोका सोबत बसला तरच बरोबर आहे, नाहीतर मग काय या डीसी जात्रा आहे मग नुसती टॅम्पलेटचं काय. पण आपण काही पप्पाला मागत नाही आपल्या. पप्पा म्हणते भाऊ तू तो झक मार डायरेक्ट. तर नमस्कार भावनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता वाजला एक दुपारचा जो नाही, पण मग वरती आणला तो खाली होता ना, तो म्हणलं पाठ दुखत होते राव, खाली झोपू नाही की गादी फक्त गादी राहायची आणि गादी ते काय झालं माहिती का, मला ना ते खाली झोपायची लई आवड होती. गादी टाकून फक्त मस्त वाटायचं ते. तिकडं गावाकडं पण होतं तर आपलं स्पेशल बेड होता डायरेक्ट, पण मग म्हणलं आता पण बेडवर झोपू, कारण की लई पाठ दुखायला लागली ती खाली झोपू आणि त्याच्यामुळेच वर आणला. आणि काय चार्जरची सगळी सुविधा आहे. आता ही कोठी ना ही त्या सरकून घ्यायची आहे, पलंग पण ते सगळं वर आणलं. झोमॅटो लात मारून मग डायरेक्ट. या पे रखेंगे इसको, ट्रायपॉडला जरा इकडच्या. तर रोहित शर्माचा पॅड याच्यात म्हणजे व्हिडिओ बनायचा असला तर पुरे स्क्रिप्ट राहते याच्यात सगळं. आणि गर्व नाही आपल्याला, पण मग अभ्यासात पहिल्यापासून हुशार आहोत. पण काय करणार आहे, अभ्यासच करावा वाटत नाही. आता एक फायदा पण झाला माझा, ते पुस्तक ठेवून ट्रायपॉड लावला, ट्रायपॉड सेट करायला पण भारी झाला. आणि एवढा ब्लॉग उशिरा सुरू करायचं कारण काय माहिती का, ब्लॉग कशावर बनवू टॉपिक पाहावं लागतं ना. तर मग त्याच्यामुळं टॉपिक मिळालं जातं, टॉपिक शिकले घेऊन म्हणलं फक्त ब्लॉग सकाळी सुरू करून द्यायचं म्हणलं. पण मग आता सकाळ म्हणता दुपार झाली. काही आहे का अजून? काही नाही गं, मॉनिटर ते सगळं बस, मग काही नाही. मग आता याच्यावर नाही का इथं ट्रायपॉड सेट करायचा, खिडकीतून इकडं उजळी आणि इथून असं म्हणजे मॉनिटर लावून आपल्याला आता काही इन्फॉर्मेशन व्हिडिओ पण सुरू नाही. तर भावना मी आता काय करणार माहिती का, हे बा वर मस्त असे भारीपैकी आभाळ आलेले, तर त्याला आहे ना मस्त ट्रायपॉड लावून टाईम लॅप्समध्ये घेतो आता. तर पोहू कसं घेतं या 1-2 मिनटाचं बनवू आणि पोहू. तर इकडून फक्त आहे ना खिडकीतून छोटासा कसं व्ह्यू उरवला, आपण टेरेसवरून घेऊ कसं घेतात पोहू. तसा सबसे पहिले बस सांस ले धीरे धीरे, सब ठीक हो जाएगा फिर से. आज नहीं तो कल सही, तेरा भी सूरज निकलेगा कहीं से. तर आतावरून खाली आलो. टाईमलॅप्स काही बरोबर नाही आला बाहेर झालं ना. मी खाली आलो आणि अंगच टाकला. मोबाईलचे जे आपले इंस्टाग्रामचे चॅट राहते ना ते पाहत होतो बरं का, DM पाहत होतो. तर त्याच्यात मला 2-3 जणांचे काही यायला माहिती काय मेसेज. ते म्हणे बाहेर तो जी एडिटिंग केली म्हणे ती टॅम्पलेट नाही म्हणे. मी म्हणलो कोणते रे भाई, म्हणे ते थारचे व्हिडिओ. RG इतके पण व्हिडिओ म्हणे तर ते टॅम्पलेटनं बनवले. मी त्याला म्हणलं तुपल्याकडे काय प्रूफ आहे म्हणलं. तर ते म्हणे नाही तो टॅम्पलेटनं, कारण की मग तुपले बाकी जेवढे व्हिडिओ असे ते इतके भारी प्रोफेशनलमध्ये कसं काय.
त्याला सांगितलं भाऊ मी स्वतः बनवेल म्हणलं ते. तर नाही म्हणे तो बनवलेच नाही म्हणे, ते टॅम्पलेट यूज करतो म्हणलो तो व्हीएनची. पाहिलं म्हणलं आता व्हीएनची टॅम्पलेट करायला इतकं येडा काय म्हणलं मी. 7-8 तास लागायचे मी ते व्हिडिओ एडिट करायला एक जे सिनेमॅटिक ग्रो आपण करते ना त्याला विचारायचं कसं असतं. हां तर ते त्याला सांगितलं तरी पण बाहेर टॅब्लेट यूज करत नाही. मी डायरेक्ट आहे ना जे म्हणजे सिनेमॅटिकवाले ना ते त्याच्याकडून रॉ क्लिप्स घेतो आणि रॉ क्लिप्स घेऊन मी कॅम्प्युटरवर स्वतः एडिट करतो. हां आणि टॅब्लेट जर यूज केला ना टॅब्लेटचा बीट टू बीट ठोका बसत नाही असं वाटतं मला. तर आणि जोपर्यंत मला माझ्या मनासारखी जोपर्यंत फील येत नाही ना एडिटिंगला तोपर्यंत मग मला काही योग्य नाही वाटत. कारण की गाण्याचा ठोका आणि क्लिपचा ठोका सोबत बसला तरच बरोबर आहे. नाहीतर मग काय या डीसी जात्रा आहे मग नुसती टॅम्पलेटचं काय. आता मला पण तेच करावं वाटलं डबल सुरूच करतो मी. कारण की आता झालं काय माहिती का रोज काही की कंटेंट पाहायला ते करायला हे डोकं उठू राहिलं माझं. त्याच्यातून मी काय करतो आता रॉ क्लिप्स तर आपल्याकडे भरपूर आहे. मारा होतं नाही डायरेक्ट मला रोजचे जवळपास 100 रॉ क्लिप्स येतात. जास्त येईन पण मग आपण धरले तेवढ्या. तर आता दररोज 2 व्हिडिओ जर एडिट करून जर झाले टाकणं तर तरी चालतं. कारण की आता हे कंटेंट पाहिलं त्याला करूच तर मग आपल्याकडे हे कंटेंट ऑलरेडी आहे ना बरोबर आहे. त्याच्यामुळे आता काही करू. आणि आता उद्यापासून कंपनीत जातो. कारण की मोबाईल घ्यायचा म्हटल्यावर घ्यायचाच. तर मग काही काम धंदे पाहावं लागणार. आपण काही पप्पाला मागत नाही. आपल्या पप्पा म्हणते भाऊ तू झक मार डायरेक्ट. आपल्या घरी असायचे तू काम करतो तो तुला गाडी घ्यायची घोडी घ्यायची. ते फक्त एकच शब्द म्हणते तुला लग्न करायचं तेव्हा सांग मी तुला बाईक आणून देतो. त्याच्यामुळं तो लग्न करून देतो म्हणजे पण काही घ्यायचं असलं तर तुला तोच घे नाही तुला तोच कमवणे तुला तोच घेणे असं आपल्याकडे. त्याच्यामुळं आपल्याला आपलं कामावं लागतं घरी पैसे द्यावं लागते. मग आम्हाला पण फोन पण घ्यावा लागतो. गाडी पण घेऊ म्हणा आता दिवाळीला पोहू नाही तर बड्डेच्या दिवशी पुढे आहे पुढल्या वर्षात मार्चमध्ये येतो आपला बड्डे काही विषय. तर चला भेटतो थोड्या वेळानं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत जा. जमला पिझ्झा कुछ भी करते हम कुछ भी खाते हम कुछ भी बनाकर खाते. ट्रायपॉड आणायला पाहिजे होता गाड्यावरून. हा हवा काय आम्हाला पिझ्झा त्याच्यावरून काहीतरी ठेवून द्यायचं असतं. शांत बसा ना. तसंच कापावं त्याला. हां तसंच ओके. एक काम केलं असतं चालत होतं वहिनी बोलताना ना. तू जेवाचं काम करून घे ना गुपचाप. याला द्यायचं नाही बरं का. कोण म्हणे पिझ्झा आहे तो काय नाव ते पोळी पिझ्झा आहे तो. आम्ही काही नवीन आविष्कार करतो. चांगलं लागलं तर बनवू डबल आहे की नाही. तिकडूनच कापत असतं ती. किती 3 आणि 3 6 पिचीसचा पिझ्झा आहे भाऊ डायरेक्ट. म्हणजे 200 रुपये पकले आपले. याला आपला वाटा
अरे सॉस टाकत असतं त्याच्यावर खरंच. काऊन तो काय झालं खाती. आणि याला नका देऊ 4 आपण घेऊन टाकू. तिला 2 द्या आपण 4 घ्या. कोण इतकं नाही मग काय हो काय. अरे बापरे म्हणजे आम्ही चांदली गेल्यावर तुम्ही चांगले दाबून खाता मग. टेस्ट करके देखेंगे गाइस. सबसे पहले मैं ही करता हूँ क्योंकि मरूंगा तो मैं ही सबसे पहले जाऊंगा. काय द्या नजर आहे खरं. चांगलं झाला